दिवसभरातल्या टॉप 25 बातम्या। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या अंबरनाथ आणि कल्याण दौऱ्यावर। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरेंच्या बैठका। अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूरमधील पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे बैठक घेणार। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या दुपारी 4 वाजता महिला पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवनात बैठक। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बैठकीत मार्गदर्शन करणार असल्याची माहिती। मुंबईतल्या सिंदूर पुलावरती दोन्ही ठाकरेंच्या सेनेचं एकत्रितपणे आंदोलन। पोलिसांनी पुलाच्या मधोमध बॅरिकेड्स लावल्यामुळे नागरिकांना मनस्ताप। बॅरिकेड्स हटवण्याच्या मागणीकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक। पुण्यातल्या कात्रज जांभुळवाडी भागामध्ये जोरदार पाऊस। पाण्याचा लोंढा डोंगरावरनं खाली आल्याची नागरिकांची प्रतिक्रिया। सोलापूरच्या अक्कलकोटमधल्या खैराट गावामध्ये एक तरुण पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला। शिवराज रोडगे असं या तरुणाचं नाव आहे। शिवराज वाहून जातानाची दृश्य मोबाईलमध्ये कैद झाली आहेत। सांगलीच्या जतमधल्या बोर नदीवरील करजगी बोर्णी पुलावरनं एक जण वाहून गेला आणि वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेहही सापडला। सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस। अक्कलकोट गुलबर्गा राष्ट्रीय महामार्गावरील पूल पाण्याखाली। शिरसी शिरवळ भागामध्ये वाहतूक ठप्प। पुण्यातल्या महानगरपालिकेचा अजब कारभार समोर। भर पावसामध्ये रस्त्याचं डांबरीकरण केलं। अकोल्यामध्ये इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावरती पेट्रोलमध्ये पाणी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरल्यानंतर थोडं अंतर पुढे जाताच अनेक गाड्या बंद पडल्या। पेट्रोल पंपाला सील लावण्याची नागरिकांची मागणी आहे। नवरात्रोत्सवामध्ये तुळजाभवानी मंदिरात वापरले जाणार आहेत एआय कॅमेरे। नवरात्रोत्सवामध्ये होणाऱ्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पहिल्यांदाच एआय कॅमेऱ्यांचा वापर होणार। दर्शन मंडप, तुळजाभवानी मंदिर यासह 102 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल। चेन्नई आणि हैदराबादमध्ये ईडीची छापेमारी। जवळपास 10 ठिकाणी ईडीचे छापे। 200 कोटींच्या बँक फसवणुकीशी संबंधित प्रकरणी व्यावसायिक जीआरके रेड्डी यांच्या जागांवर छापे। उत्तराखंडमध्ये झालेल्या भूस्खलनाचा व्हिडिओ समोर। भाजप खासदार अनिल बलुनी यांच्याकडनं व्हिडिओ पोस्ट। उत्तराखंडमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे आणि आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालाय। तेलंगणातल्या करीमनगरमध्ये कारचा भीषण अपघात। भरधाव कारमधील चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे दुभाजकाला धडक। आणि यानंतर एक